संजय राऊत यांनी आज सामनामध्ये लेख लिहिताना टिपू सुलतान पाकिस्तानमध्ये त्यांना नायक म्हणत असतील, आम्हाला काही त्याचं घेणं नाही, पण केवळ मताचं लांघून चालन करण्यासाठी पुन्हा एकदा लेखणीच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाचे दिवे पाजळले. पण आज त्या लेखामध्ये त्यांनी हर्षवर्धन सपकाळ, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, यांचा निषेध करण्याच्या बाबतीत एक शब्द लिहिला नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी असं म्हटलं की भाजपानं टिपू सुलतानचं अनेकदा कौतुक केलं आणि वेगवेगळ्या मार्गाला नावं दिले. मला त्यांना सांगायचं आहे की भाजपाची स्थापना झाल्यापासून टिपू सुलतानचं समर्थन केलं नाही. कधी कोणत्या रस्त्याला भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही नावही दिलं नाही, आम्ही कोण्या चौकातही केलं नाही. एक गोष्ट खरी असेल की तत्कालीन काळात जे कोणी इतर पक्षात असतील काँग्रेसमध्ये, त्या काँग्रेस संस्कृतीप्रमाणे त्यांनी गुणगान केलं असेल, पण भाजपमध्ये झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर कधीही टिपू सुलतानचं कुणी समर्थन करत नाही. तिसरा प्रश्न, तुम्ही पाकिस्तान क्रिकेट मॅचचं काढता, मला त्यांना सांगायचं आहे संजय राऊत यांना की तुमचं बुद्धी जी आहे ती निव्वळ अज्ञान आहे. तुमचं क्रिकेटच्या स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय त्याचे नियम, आपण जर एखाद्या देशासोबत खेळलो नाही तर आपणही त्या नियमाचा भंग केला असं होईल. पण काल आम्ही पाकिस्तानसोबत मॅच खेळताना भारतानं त्याची जिरवली. आम्ही पाकिस्तानची युद्धात जिरवतो, आम्ही पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानावर जिरवतो. ही राष्ट्रभक्ती पाहिजे. आणि म्हणून सामनाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी आज आम्हाला ज्ञानाचे डोस देण्याचा जो प्रयत्न केला तो अज्ञानाचा भाग हो हे निश्चित.